नमस्कार. मुद्राज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हा शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरातला हा व्हिडिओ आहे. म्हणजे बऱ्याच दिवसाखालचा हा व्हिडिओ आहे. पण म्हणलं चला आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे तर थोडासा तो व्हिडिओ शेअर करावा. आणि मी आज त्यांच्या प्रगट दिनासाठी नैवेद्याची थाळी पण केलेली आहे. म्हणजे झुणका भाकरी आणि तेही चुलीवर केलेले. आणि मी कशी केलेली आहे ते ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर सगळ्या चिंता, थकवा, गोंधळ क्षणात दूर झाल्यासारखं वाटलं होतं ज्यावेळेस मी मंदिरात गेले होते त्यावेळेस. आणि गणगणगणात गोते या जयघोष कानावर पडताच मन आणि आत्मा दोन्ही भारावून गेले. डोळे मिटून जेव्हा प्रार्थना केली तेव्हा शब्दापेक्षा भावना जास्त बोलत होत्या. महाराजांच्या कृपेने मनाला धीर, आयुष्याला दिशा आणि हृदयाला समाधान मिळालं. गजानन महाराजांचा आशीर्वाद नेहमी आपल्या सर्वांवर राहो. चला तर म्हणून आता मी तुम्हाला गजानन महाराजांच्या प्रकट दिनासाठी जी थाळी तयार केलेली ती नैवेद्यासाठी ते तुम्हाला दाखवते. तर अंगणात अशी चूल मांडली होती आणि छान अशी सकाळची सुरुवात छान झाली होती अशी. भाकरी मी घरी आतमध्येच केल्या होत्या गॅसवर आणि म्हणलं छान असं पिठलं करावं चुलीवर म्हणून बाहेरच अंगणात चूल मांडली होती. आता मिरच्या ते स्वच्छ धुवून मी घेतल्या आणि त्याचे देठ ते काढून तेल टाकून पॅनमध्ये भाजून घ्यायला लागलेले. छान अशा भाजून घ्यायच्या, जास्त म्हणजे सतत हलवत राहायच्या, जास्त मिरच्या करपू द्यायच्या नाही आहेत. आमच्या इथे दरवर्षी आषाढी एकादशी झाल्यानंतर चतुर्थी दिवशी दरवर्षी गजानन महाराजांची पालखी येते. त्यामुळे आम्ही दरवर्षी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी जात असतो मंदिरामध्ये आणि पालखीचंही दर्शन घेत असतो. छान वाटतं. मिरच्या छान अशा तेलामध्ये परतून घेतल्या. लसूण पण लाल होईपर्यंत परतून घेतला. एका प्लेटमध्ये काढून घेतलं थंड होण्यासाठी आणि मिक्सरवरच मी ह्याचा ठेचा केला होता. तुम्ही माझ्या बागेतली फुलं पाहिली असतील. खरंच सांगते ते तर करताना मला इतकं प्रसन्न वाटत होतं ना की ते फुलं ते पाहून ते छान असे फुलं पेटून जास्वंदीला छान आले होते आणि मन प्रसन्न वाटत होतं. छान कांदा ते चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर ते चिरून घेतली. गजानन महाराजांच्या मंदिरात काही ठिकाणी पिठलं भाताचा पण नैवेद्य असतो. मी ज्यावेळेस 9वीला होते त्यावेळेस मावशीच्या गावाला सुट्टीला गेले होते. मावशीच्या गावाच्या जवळच एक गाव आहे तिथं मंदिर आहे गजानन महाराजांचं. तिथं मंदिरात पाया पडा गेल्यानंतर सर्व भाविकांना पिठलं आणि भाताचा प्रसाद होता. त्यामुळे आम्ही तिथे तो प्रसाद खाल्ला आणि त्याची चव मी अजून विसरलेली नाही आहे. खूप छान होता. 1 वाटी बेसन घेतले, त्यात धने जिरे पूड घातली, थोडासा ओवा घातलेला आहे आणि त्याच्यानंतर हळद घातली आहे, मीठ घातलेलं आहे आणि मीठ हे 1.5 चमचा घातलेलं आहे. कारण मी लसण आणि मिरची बारीक करताना पण घातला होता आणि ठेचा करून घेतलेला आहे. आताही मी पाणी थोडंसं खाली टाकून मी घेणार कारण त्याच्यातल्या गुठळ्या होणार नाही. जर असंच डायरेक्ट पीठ टाकलं तर गुठळ्या होतील. म्हणून मी थोडंसं पाणी टाकून, जास्तही टाकायचं नाही, ते थोडंसं ओलसर असं थोडंसं आपल्याला भज्याच्या पिठासारखं करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या गुठळ्या पण होणार नाहीत आणि जास्त पातळ पण होणार नाही. ह्याच्यातच मी ठेचा टाकून घेते. आमच्यात जास्त तिखट लागतं म्हणून मी जास्त तिखट टाकलेले. जास्त म्हणजे बिया असलेल्या मिरच्या तिखट असतात तशाच आणतो आम्ही. आणि आता त्याच्यात मी हे सर्व टाकून हलवून घेतलेले. आता मी तवा ठेवलेला होता, तवा गरम झाला आहे, त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकून घेतली, ती तडतडली. आता इथे लसण मी ज्यावेळेस मिरच्या भाजल्या होत्या त्यावेळेसच टाकलेले, त्याच्यामुळे वरून मी लसूण टाकलेला नाही आहे, भरपूर टाकला होता ठेस्यात. आता कांदा मी परतून घेते. लाल होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा कांदा, जेणेकरून कच्चा राहणार नाही. जर कच्चा राहिला तर मग आपल्याला बेसनात किंवा पिठल्यात त्याच्यात असा कचकच किंवा करकर लागतो कांदा. त्यामुळे असा थोडासा लाल गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा. वरून मी आता कोथिंबीर टाकून घेतली आहे. कोथिंबीर पण छान तेलात परतावी म्हणून असं. मी तिथे नैवेद्याचा जो भात पिठलं खाल्लं होतं ना, मी त्याच्यानंतर मग मला ते सवय लागली. पिठलं असलं की मी भात करतेच, की छान असं पिठलं भात लागतो. आणि खरंच देवस्थानाच्या इथले जे काही तिथले प्रसादाचे ठिकाणं असतात म्हणजे मंदिरात, ते तिथले काहीही प्रसाद असू द्या खूप छान लागतो, कुठंही असू द्या. आणि मी ती चव अजून विसरली नाही तिथली.
आता पहा सगळं छान कांदा ते कोथिंबीर परतून झालेले. आता मी जे बॅटरसारखं करून घेतलं होतं ते ओतून घेतलेलं बेसन पिठाचं. छान असं हलवून त्यात तो कांदा ते सर्व मिक्स व्हावं म्हणून छान हलवून घेतलेले. थोडंसं अजून पाणी लागते म्हणून टाकलेले मी. छान असं शांतपणे छान खाली करपुनी म्हणून सतत हलवत ढवळत राहिलेले. असं छान हलवून घेतलेले. असं चुलीवरचं कुठलाही पदार्थ खूपच छान लागतो आणि आज तर काय कारणच होतं. म्हणलं छान असं चुलीवरचंच करावं आणि म्हणजे सर्वांनाच आवडेल. गॅसवरचं तर काय करतोच असतो आपण. त्याच्यानंतर पिठलं झालं आणि मग भाकरी करून घेतल्या. बाहेर करून घेणार होती मी पण वारं पण सुटलेलं होतं आणि वर आंब्याचं झाड आहे त्यामुळे ते मोहोर खाली पडत होता म्हणून म्हणलं नकोच जास्त वाऱ्याने अजून. मग अशा भाकरी करून गॅसवर घरी आतमध्येच केल्या. अशा टम फुगलेल्या भाकरी आणि गरमागरम असं पिठलं. त्याच्यानंतर मी ठेचा ते केलेलाच होता. थोडासा भात लावून घेतला होता म्हणलं नैवेद्याला पण होईल आणि उडदाचे पापड भाजला होता नैवेद्याच्या ताटाला लावण्यासाठी. अशा भाकरी झाल्या आणि पापड ते भाजून घेतला चुलीवरच. छान चुलीवर आरावर भाजलेला पापड पण खूप छान लागतो. नैवेद्य ताटात मी करून घ्यायला लागले. पहा असं कांदा भाकरी त्याच्यानंतर ठेचा त्याच्यावर दही कारण ठेचा पण नैवेद्याला ठेवतात नैवेद्याच्या ताटात आपल्या गजानन महाराजांच्या ह्याला नैवेद्याला म्हणून दही ठेचाचं पण नैवेद्यासाठी केलं होतं आणि त्याच्यानंतर असं गरमागरम पिठलं भात केला होता. त्याच्या भातावर पण मी त्याच्यावर नैवेद्याच्या ताटात भातावर नव्हतं पिठलं सोडलेलं असंच तेलाची थोडीशी धार टाकली होती. पिठल्यावर तेलाची धार टाकल्यावर पिठलं पण खूप छान लागतं. असा पापड भाजून ठेवला होता आणि भात असा केला होता. असं छान नैवेद्याचं ताट झालं. नैवेद्य ते दाखवला होता मी आणि गॅसवरच्यापेक्षा चुलीवरचं पिठलं खूप छान सर्वांना आवडलं. जर रेसिपी आणि गजानन महाराजांच्या मंदिरातलं हे सर्व दृश्य तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.